मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण, त्यातला उपासना खंड, अध्याय पहिला, कथा सोमकांत राजाची। तर हे पवित्र गणेश पुराण जो कोणी ऐकतं तर त्याची बुद्धी तीव्रतेने वाढ होते। जर कर्ज असतील तर कर्ज उतरतं, ज्या मुलामुलींचे लग्न नाही होते त्या मुलामुलींचे लग्न जुळते आणि घरामध्ये धनधान्याची बरकती राहते। आणि जे मुलं बोलत नाही ते मुलं बोलायला लागतात, जे मुलं पांगळे आहेत चालत नाही ते चालायला लागतात, आणि जे मुलं बैरे आहे ते ऐकायला लागतात। असे हे पवित्र गणेश पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ पुराण आणि 64 कला गणपती बाप्पाला अवगत आहेत। असे हे पवित्र गणेश पुराण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। आणि माझ्या आत्मविश्वासाबरोबर एक लाईक नक्की करा आणि लगेच सबस्क्राईब करा। लाईक आणि कमेंट्स केल्याने तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल। जर तुम्ही जवळ देवघरात ऐकत असणार तर एक पाण्याची बाटली जवळ घेऊन घ्या, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, 2 अगरबत्त्यातली थोडी राख म्हणजे रक्षा। तुमच्या कमेंट्स येतात की ताई रक्षा म्हणजे काय? रक्षा म्हणजे ज्या अगरबत्त्या लावल्या आहेत त्याची राख थोडी त्या पाण्यात टाका। ते पाणी आपल्या मुला बाळांना, सासू सासऱ्यांना, जेवढी तुमची फॅमिली आहे त्यांना प्यायला द्या। आपल्या लॉकरमध्ये, फुला झाडांमध्ये, घरात सर्वत्र दूर ते पाणी शिंपडा, म्हणजे नेगेटिव्ह ऊर्जा घरातून दूर जाईल। कटकट असेल घरातली ती सततची दूर होईल आणि पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, नवग्रह काही दोष असेल, 7.5 असेल, सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल, सर्व संकटांचा नाश होईल आणि सर्व विघ्नहर्ता विघ्न दूर करेल। असे हे पवित्र गणेश पुराण जास्तीत जास्त जणांनी शेअर करावे। तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया। तर हा मित्रांनो, एक माझी अजून रिक्वेस्ट आहे। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागर चॅनल ते पण माझंच आहे, तर शालिनी भक्तिसागर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तिकडे कालिका पुराण चैत्र नवरात्रीसाठी चालू आहे, तर कालिका पुराण तुम्ही ऐकण्याचे करावे शालिनी भक्तिसागरवर। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेश पुराण। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय पहिला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा। अध्याय पहिला, कथा सोमकांत राजाची। श्री गणपतीयै नमो नमः। श्री गणेशाला नमस्कार असो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा। हे वक्रतोंड असलेल्या, थोराड शरीर असलेल्या, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेले देवा गणेशा, माझी सर्व कामे सदैव निर्विघ्नपणे पार पाड। स जयती सिंदूरवदनो देवो यत पाद पंकजं स्मरणं वासरमणिरिव तमसा राशी नाशयंती विघ्नानां। कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो। पुरातन काळी शौनक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते। त्याच्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती। त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींचे मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्त व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा, उपकथा सांगत असत। त्या ठिकाणी सुतांनी 18 महापुराणे सांगितली। पुराणे ऐकून समाधान झाले नाही। ऋषी सुतांना म्हणाले, आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेला अमूल्य वक्ता दुर्लभ आहे। आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला। तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आहोत, आम्ही धन्य झालो आहोत। तेव्हा अशा आज काही पुराण कथा सांगा की ज्यामुळे जन्माचं सार्थक होईल। त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषांना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशूल आणि बुद्धिवान आहात। तुमच्या प्रश्नांमुळे मला उत्साह येतो, आनंद होतो। अशा श्रोत्यांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल। आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे। या उपपुराणात नरसिंह, नारदीय व गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत। त्यापैकी तुम्हाला गणेश पुराणांची मी कथा सांगतो। हे पुराण मृत्यूलोकात ऐकायला मिळत नाही। 4 मुखीचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही। तिथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार? सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे श्री गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात। श्री गणेशाच्या आज्ञेने पंचमहाभूते आपापली सर्व कार्य पार पाडतात। तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगते, आपण ती मनापासून ऐकावी। श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले। प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगते, ती ऐका।
पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सैन्य त्याच्याजवळ होते. बृहस्पतीसारखी त्यांची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो समाशील राजा होता. सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपले राज्य विस्तार केला होता. सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच सुंदर होती, पतिव्रता होती, अतिथीचे स्वागत करणारी होती, अशी धर्मशील होती. सोमकांत सुधर्म यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धीचा मुलगा होता. त्याची अंगी 10 सहस्र हत्तीचे बळ असलेला तो बलशाली हुशार होता. प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य सुरू केले होते. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचे फळ होतं. हे पूर्वी केलेल्या जन्माचे चांगले फळ आणि कर्माचे फळ चांगले व वाईट हे कर्मामुळे मिळते. कर्माचे फळ वाईट असो या चांगले भोगावेच लागते. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्मीचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला या जन्मात, तरी मी काही वाईट कृत्य केलेले नाही. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या शरीराला अशी दुर्गंधी का बरं यावी? त्यामुळे मला नवीन जीवन अगदी नकोसे झालेले आहे. अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे की हेमकंठाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवून मनुष्य जन्माचे सार्थक करीन. असे बोलत असताना राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गाडीवर बसवून नंतर प्रधान राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाले. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चालला, मग मी आई वडिलांशिवाय राज्य सर्व करू शकेन का? मला ही सुखात राहायची इच्छा नाही, मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्यावर सर्वांचे किती प्रेम आहे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून आम्ही माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघंच वनात जाणार आहोत. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. सूत पुढे म्हणाले, सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याच्या आज्ञेचे पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण प्रथम करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे म्हणजे गणपती पंचायतन. गणपती, शंकर, विष्णू आणि देवी आणि सूर्य रोज यांची 5 जणांची रोज नावे घेतले म्हणजे आपल्याला पंचायतन देवताची पूजा घडल्याची पूर्ण फळाची प्राप्ती होते. ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान करावे. मानस पूजा करावी. मानस पूजा म्हणजे मनाची पूजा जी आपल्याला रोज करतो. मानस पूजा म्हणजे आपल्या मनात जे पूजा आपल्याला जी सॅटिस्फाय वाटते ती पूजा. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या प्रार्थविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिप्रदान, अतिथीचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणांसह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण, इतिहास, शास्त्र ऐकावे. दुसऱ्यांची निंदा करत बसू नये. दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावे. स्वतःची स्तुती पण कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदाची निंदा, अभक्षण, भक्षण, परस्त्री सेवन ही निंदेसुद्धा कधीही कर्म करू नयेत. असत्य कधी बोलू नये आणि सज्जनांचे पालन करावे. दुर्जनांना दंड द्यावा. दिनदुबळे, आंधळे, अपंग यांचे रक्षण करावे. गुन्हेगारांना शिक्षा द्यावे. जे आपल्याला आपले समजत नसेल त्या सुज्ञांना विचारावे सुद्धा नाही. वर विश्वास तर कोणावर पण ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे. आपल्या शक्तीनुसार दानधर्म करावा. हे सारे राज्याचे डोळे आहेत. दूत हे राज्याचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधी मागे पुढे पाहू नये. लोक नीतीने वागतात ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच. हे ध्यानात ठेव. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट किंवा सुख मानायचे नाही. आपले हे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, गर्व, अहंकार 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकाचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवन्य किंवा चैत्य या
संसारासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्टी कधीही स्त्रियांना सांगू नयेत. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे वागावे. अशा प्रकारे आपल्या मुलाला हेमकंठाने सोमकांत राजाने उपदेश केला आणि 3 प्रधानांना म्हणजेच विद्याधीश, रूपवान, शेमकर यांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रणे दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांना मुलाची काळजी घेण्यास सांगितले. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितले. पुढे सूत म्हणाले, राज्य अभिषेकाचा कार्यक्रम पार पडल्यावर तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दान धर्मही केले. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंताचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावाची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजागला. पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहताच जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जागेवर ठेवून विरहाने राजा मागे जायला तयार झाले. हेमकंठाचे डोळे भरून आले. मातापित्याचे विरह त्याला सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभी राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजांनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळवळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय काय आकाशाला शोभा आहे? मग तुमच्याशिवाय या राज्यालाही शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळी आहेत. त्यापैकी कोणती तरी एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले की तुमची कांती पूर्वीप्रमाणे होईल. मग आपण सर्व पुन्हा नगरात येऊन सर्व सोमकांत राजाने सर्व ऐकून घेतले आणि सर्वजणांना राजधानीत परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही, पण तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालवू? पण तुमच्याशिवाय जीवनसुद्धा नकोसे वाटते आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणार आहे, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा, कर्तव्याचा उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा चिरछेद केला. रामाने राज्याचा त्याग केला आणि वनवासात गेले. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तूही माझी आज्ञा मान आणि परत जा. 5 प्रधानांपैकी तुझ्याबरोबर घेऊन जा. त्याच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. पुण्य राज्य तुझ्या स्वाधीन केले. आता तू त्याचे पालन कर आणि तसे नाही झाले तर कर्तव्य पालन करण्यात तू कसर केलास तर असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखे झालो तर परत राज्यात येणार आहे. सोमकांताचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधान सर्व जनता नगरीकडे जायला निघाले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठाने आपल्या सेनेसह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राजाकडे निघाला. सूत पुढे सांगत होते, नगरीत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. तिला साष्टांग दंडवत घातले आणि म्हणाला, आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस. निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुमच्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ते गादीवर बसून नाही मिळणार. मुलांचे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना कितीही दुःख विरह होऊ दे, ते त्यांच्या निश्चयापासून अजिबात ढळणार नाही. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून परत मागे जा. तुला सोडून जाताना मला काही आनंद होत नाही, परंतु पतिसेवा हा पतिव्रता धर्म आहे, म्हणून मी वनात जाते. मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदित झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंध जल रस्त्यावर शिंपडले. गुड्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशानुसार प्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले? महाराज ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला. तिकडे सुधर्म सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघा प्रधानांबरोबर निबिड वनातून जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्री राम सह सीता जात आहे असे भासत होते. चौघही परस्परांना विचारून सर्व काही करीत मजल दर मजल करीत एकामागून एक वने ते पार करीत होते. ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठ्या मोठ्या मगरी, कासवी होते. जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ, फणस, जाम, नीम वगैरे घनदाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाणे, हंस, कोकिळ, पोपटे, कावळे असे अनेक पक्षी राहत होते आणि त्या
भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरातील पाणी आणि पुष्पकमळे नेत असत. त्या निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्मा व सोमकांताने आपल्या तहान भागवली. त्या ठिकाणाच्या सुगंध वासाने मोहित होऊन ते तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनातच आपण आहोत असे त्यांना वाटत होते. सुधर्मा व सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती आणि तेथे दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तिथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषी कुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठीच हा इथे आला आहे जणू. सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषी कुमार म्हणाला, मी भृगु ऋषीचा पुत्र फुलोत्तमा. माझी माता चैवन्य माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरात आलो आहोत. आपण कोण आहात आणि इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसताय, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्याच्या पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसता. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या माता पित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आता अशा घनदाट जंगलात कशाला आला? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापदाची भीती वाटत असूनही या जंगलात आला आहे. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत. जेवणासाठी षडरसपूर्ण सुग्रास अन्न असे तोच हा राजा वनात सध्या कडू आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथे जंगलात कुठंतरी कसं तरी झोपावं लागत आहे. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने दाही दिशा भरून जायच्या, आज त्याच्या शरीराची दुर्गंधीने त्याच्या जवळ कोणी येत नाही. पूर्वी ज्याच्या शेजारी शास्त्र पंडित उभे राहून चर्चा करायच्या, आता यावेळी त्याच्यावर माशा घोंगावत आहेत. या संकटातून दुःखातून आमची सुटका व्हायला हवी, कशी होईल हे समजत नाही. तेव्हा सूत पुढे म्हणाले, सुधर्म, राणीचे बोलणे ऐकून चैवन्याला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे गेला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगु ऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारल्यावर चैवन्याने सोमकांत राजाची सर्व हकीकत त्यांना कथन केली. त्यावर भृगु ऋषींनी सांगितले, त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याची आज्ञा ऐकताच चैवन्य तत्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानही तेथे आले होते. चैवन्य सुधर्माला म्हणाला, महाराणी, तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावे असे माझे माता पिता भृगु ऋषींची आज्ञा आहे. राणीला खूप आनंद झाला. आपल्या शरीराचे नवचैतन्य निर्माण झाले आहे असे तिला वाटले. दोन प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषीच्या आश्रमात गेले. ते दोघे प्रधान जणू काही गणेश कार्तिक स्वामी भासवत होते. बृहस्पतीसारखा चैवन्य वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावर शंकर पार्वती चाललेले आहेत असे सोमकांत सुधर्मा भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपापले वैरभाव विसरून आश्रमात राजसुरोसपणे फिरताना दिसत होते. थंडगारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले होते. त्यांना सर्वांनी विनय भावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. पूर्वजन्मीची काहीसे पुण्य माझ्या पदरात आहे. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माचीच कृपा आहे, म्हणून आज आपले पावन चरण स्पर्श करण्याचा योग आला. मी आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले. आयुष्यात कधीही पापाच्या वाटेला गेलो नाही, तरी माझ्या शरीराची अवस्था व्हावी या भयंकर व्याधीने मी ग्रासलो आहे. महाराज, सर्व उपाय करून झाले, पण सर्व व्यर्थ गेले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झाले. ते बघून तुम्ही माझा रोग बरा कराल अशी मला आशाच आहे. आशाच नव्हे तर विश्वास आहे, म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. मी या व्याधीपासून सुटका करा. महाराज, सोमकांताचे वेदना विवल भाष्य ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. इथे जो कोणी येतो त्याची दुःख संकटातून सुटका झालीच पाहिजे. असे कधी घडले नाही. तुझ्या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळे तुला हे दुःख भोगावे लागत आहे. पण कोणते पाप केले होतेस तेही मी तुला सांगतो. पण आधी तुम्ही सगळे भोजन घ्या. जंगलात प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले दिसतात, तेव्हा थोडा आराम करा. आणि ऋषीच्या या वक्त्यावर सर्वांनी अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले आणि उत्तम वस्त्रंकार दिले. नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषीच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधी आली नव्हती. राजवाड्यात देखील आली नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, पूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हापूर नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर पतिव्रता होती.
आणि उभयतांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने त्यांनी वाढवले. तो मोठा झाल्यावर त्यांनी लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबिनी असे ठेवले होते आणि अतिथीची ती नेहमी आदराने पूजा करीत होती. मोठी पतिव्रता होती. तिला 5 कन्या 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूपेश मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारीस म्हणून कामदा एकटाच होता. सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्षच द्यायचा नाही. थोड्या दिवसात कामदाजवळ सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घर विकायची वेळ त्याच्यावर आली. तेव्हा कामदाने पत्नीला मुलासह तिच्या माहेरी पाठवले. घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती. तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपटास कारस्थाने करू लागला. चौर्य कर्म, धूतकर्म, जार कर्म करण्यात आले. लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतले आहेत त्यांना खोटी कागदपत्र देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बाय बापडास लुबाडणे, कर्ज काढून बुडवणे असा उद्योग तो करीत असे. नगरातील लोकांना त्यांच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबाचे प्राण घेऊ लागला. आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीच त्रास देणे, ज्याची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमा केली होती. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात त्या आपल्या मुलाबाळासह राहू लागले. अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामदा लुटालूट करून व जमवलेल्या संपत्तीवर होती सुखी जीवन जगत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणीशी त्याची गाठ पडली. त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे त्याचे नाव होते. ब्राह्मणाचे हा आपला प्राण घेईल असं ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस. त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काय तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला किती दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघा वाचून जीवन जगणं कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवदान दे. जो जीवदान देतो त्या पित्याप्रमाणेच तो. मी ब्राह्मण असून तुला शरण आलो. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावं लागेल. याचं तू आता भान ठेव. अन्याय करून धन जमवलं तर पापाचा प्रायश्चित तुला नक्की मिळेल आणि प्रायश्चित मात्र तुला एकट्याला भोगावं लागेल. कोणी कितीही वाटेकरी होणार नाही हे ध्यानात ठेव. तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची दया आली नाही, कारण प्राण घेणे हे त्याचे रोजचे कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्वता माझ्या काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखेच आहे. अरे, फुटलेल्या घागरे किती पाणी भरलं तरी काही राहणार नाही. ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे मलाही तत्वज्ञान आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा आहे त्याला दया माया धरून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावळ्याकडे पवित्र, जुगारी माणसाकडे खरेपणा, भित्र्या माणसाजवळ धैर्य आणि सापाजवळ कधी क्षमा दिसली तुला? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही. आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून त्या कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाच्या तलवारीने चिरछेद केला. अशा प्रकारे हजारो ब्राह्मणाची हत्या केली. आणि एकदा उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली, सौंदर्य नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर, मुले बायको त्याचा अनादर करायला लागले. तेव्हा त्याला एका ब्राह्मण मित्राची आठवण झाली. त्याने त्याला बोलवले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मण बोलवले. कामदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावे अशी कामदाच्या मनात इच्छा झाली, पण त्या ब्राह्मणाने सांगितले की तुझ्यासारखी पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकार नाही. तुझ्याकडून दानच काय, तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून घरी गेले. सचल स्नान करून पापमुक्तीसाठी पवमान सुक्ताचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदाचे डोळे उघडले आणि आपण खूप वाईट आहोत त्याला आता जाणीव झाली. त्याच्या कृत्याला त्याला पश्चाताप झाला आणि काहीतरी पुण्यकर्म केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. एक जंगलात एक गणेशाचे जुनाट मंदिर होते. त्या मंदिरात जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर ओम जीर्णोद्धराय नमः या मंत्राचा 108 वेळा ज्या घरात जप केला जातो, या जीर्णोद्धराय नमः या मंत्राचं पठण केलं जातं, या अध्यायाचं पठण केलं जातं, तेथे संकटे कधीही संकटे येत नाही. विघ्नहर्ता सर्व संकटे
दूर करतो आणि त्यांच्या घरी धनधान्याची बरकती बनून राहते असे येथे गणेश पुराणमध्ये सांगितलेले आहे। म्हणून ओम जिन्नोद्धराय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा आणि नंतर पूर्वीच्या लहानशी जागी असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रष्ट देवालय केले। मंदिराभोवती सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या, देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या। कामदाचे जवळजवळ सगळे धन या मंदिरासाठी खर्च झाले। उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले। नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला। मेल्यानंतर पहिल्यांदा त्याने यमदूताने चाबुकाने मारले, त्याला सगळे अंगाला काटे टोचले, दगडाने टेचून काढले, भयंकर अशा नरक यातना घोळून काढल्या। चित्रगुप्ताने यमाकडे पाठवले आणि तुला आधी पुण्य भोगायचं आहे की पाप भोगायचं आहे असे चित्रगुप्ताने यमाला सांगितले की याला विचारा, आधी पाप भोगेल की पुण्य भोगेल असे यमाने विचारल्यावर कामदा म्हणाला मला अगोदर पुण्य भोगायचं आहे। मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातले। सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा तो तूच आहे। भृगु ऋषींनी असे सांगितल्यावर सोमकांताचे मन संशयातीत झाले आणि तो काही न बोलता शांत बसला। तेवढ्यात एक चमत्कार झाला। सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले, त्याला टोचा मारू लागले। वेदवत्या ऋषीच्या वक्त्याच्या संशय आल्याने हा प्रकार घडला होता। पक्षाच्या टोचा मारण्याने राजा घायल झाला। ऋषींना म्हणाला, ऋषीवर महाराज आपल्या आश्रमात तर सर्व पशुपक्षी आपल्या जन्मजन्मीची वेर सोडून एकत्र राहत आहे, मग मी बिचारा कुष्ठरोगी मला का तरी त्रास देत आहे, मला वाचवा या पक्ष्यांपासून। तेव्हा राजा माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली, त्याचे फळ तुला लगेच मिळाले तर ते जाऊ दे, घाबरायचं काही कारण नाही, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या एका हुंकाराने पक्षी नाहीसे होतील। असे म्हणताच ऋषींनी एक हुंकार दिला आणि त्याबरोबर सर्व पक्षी नाहीसे झाले। सूत पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केले आणि पुढे ते म्हणाले, राजा तुझी पूर्वजन्म पापे इतकी आहेत की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही, तरी तू निराश होऊ नको। जर गणेश पुराणाचे श्रवण केले, जर कोणी 2 शब्द सुद्धा गणेश पुराणाचे श्रवण करतो तर त्याचे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, सुटका होते, सर्व संकटांचा नाश होतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो। असे हे पवित्र गणेश पुराण ज्यांचे खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच हे गणेश पुराणाचे श्रवण करण्याचा लाभ होईल असे म्हणून ऋषींनी अष्टदश नाममंत्रित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले। ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच त्याच्या नाकातून अत्यंत लहान मनुष्य बाहेर आला आणि बघता बघता तो इतका वाढला की 7 वृक्षापेक्षाही जास्त त्याची उंची झाली। त्याचे मनुष्याचे डोळे अगदी लाल सडक होते, जीभ खूप लांब असून त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होती, काळा कुट्टा असा त्याचा वर्ण होता। त्याच्या तोंडातून कधी रक्त, कधी अग्नी, कधी पू अशी घाणेरडे पदार्थ येत होते। त्याचे दात तो कडाकडा चाबित होता। असा महाकाय पुरुषाचे रौद्र रूप पाहून आश्रमातील सगळेच घाबरले। ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा तू कोण आहेस? त्यावर तो पुरुष म्हणाला, मी पाप पुरुष म्हणतात मला, मी प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास्तव्य करतो, मी प्रत्येकाच्या शरीरामध्ये पाप पुरुष या नावाने राहतो। तुमच्या मंत्रांच्या या प्रभावाने राजाच्या शरीरातून मी बाहेर आलो आहे। मला खूप भूक लागली आहे, मी काय खावं ते प्रथम मला सांगा। जर मी काही खायला मला मिळाले नाही तर मी सोमकांतासह तुम्हा सर्वांना खाऊन टाकेन। राजाच्या शरीरातून जसे जसे बाहेर काढले तसे दुसरीकडे राहण्याचे ठिकाण द्यावे लागले। त्यावर ऋषी म्हणाले, ती समोर आंब्याचे मोठे झाड दिसते ना, त्या डोलीत राहा आणि त्या झाडाची पाने खा। त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करतात झाडाचं भस्म झालं, जळून त्याची राख झाली। भृगु ऋषीला घाबरून ते पाप पुरुष त्या राखेच्या ढिगाऱ्यात दडून बसला। हे पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा तुझ्या हातून खूप महाभयंकर पापे झाली आहेत, तू गणेश पुराणांचं श्रवण कर, त्या पुण्याईने तुझ्या आंब्याचे झाड पुन्हा पूर्व होईल, पाप मुक्त होईल। मग राजा म्हणाला, ऋषीवर्य श्री गणेश पुराण मी कधी वाचले नाही, कधी ऐकले नाही, हे गणेश पुराण मला ऐकवणारा कोणी मिळेल का? यावर ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले, गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले। जर तुझी इच्छा असेल तर मी आता तुला सांगतो, पण प्रथम तू सरोवरात जाऊन स्वच्छ आंघोळ कर, शुद्ध मनाने माझ्याकडे ये। त्यावर सोमकांताने सरोवरावर जाऊन आंघोळ केली आणि आजपासून गणेश पुराण ऐकेल असे मनाशी ठरवले। असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला। जो कोणी जास्त आजारी आहे, ज्याला काही रोग बराच नाही होत आहे, त्याने गणेश पुराणांचे श्रवण करावे। जो कोणी वारंवार गणेश पुराणांचे श्रवण करतो त्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा गणेशजी लगेच त्वरित पूर्ण करतात असे स्वतः गणेशाने सांगितले। मग भृगु ऋषींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली, शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली। त्यामुळे सोमकांताला खूप आनंद झाला। ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले, तेथे त्याला बसायला आसन दिले। सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले। तो ऋषींना म्हणाला, महाराज मी फक्त संकल्प केला, त्यामुळे माझी सर्व भयंकर व्याधी नष्ट झाली। खरंच हे पुराण किती श्रेष्ठ आहे, अत्यंत आश्चर्यजनक हे गणेश पुराण आहे। त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे गणेश पुराण खूप महान आहे, ज्याच्या पदार्थ अनेक जन्माचं खूप काही जन्म
जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराणांचे 2 शब्द ऐकायला मिळतील. या गणेश पुराण ऐकायचा लाभ होईल. हे पुराण ऐकतील त्यांच्या 7 जन्माची पापे त्वरित नष्ट होतील. ब्रह्मा स्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्याचे वर्णन करायला कोणी समर्थ आहे का? तसे प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्यांचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. त्यांना 64 कला अवगत आहे. या गजाननाचे जेवढे श्रद्धा आणि पूर्ण श्रद्धाने गणेश पुराण ऐकले तर तेवढ्या या श्रद्धेने सर्व भक्तांच्या इच्छा कामना त्वरित गणेशजी पूर्ण करतात. असे हे पवित्र गणेश पुराण आहे. तर मित्रांनो, आपण इथे सोमकांताची आणि भृगु ऋषींचा जो संवाद झाला तर इथे 1 ते 10 अध्याय आपण ऐकले आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी अध्याय ऐकू. तर जास्तीत जास्त जणांनी हे गणेश पुराण ऐकण्याचे करावे. शालिनी भक्तिसागरवर कालिका पुराण चालू आहे आणि शालिनी भक्तिसागर कथावर गणेश पुराण चालू आहे. तर जास्तीत जास्त जणांना शेअर करावे. जय माता दी, जय श्री गणेशा. तुम्ही कुठून कोणत्या गावात माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. जय श्री